चर्चा झाली असं म्हटलं होतं अजित पवारांच्या निधनानंतर की घड्याळ आणि तुतारी आता काय वेगळ्या नाहीत, आम्ही एकत्रच आहोत. मात्र सध्या काय तुमच्या पक्षाकडनं काय हालचाली होताना पाहायला मिळत नाही काय? त्या संदर्भात वरिष्ठ जे ठरवतील. आज तरी चर्चा एकदम पूर्णविराम आहे, कुठल्याच प्रकारची चर्चा नाहीये. सर पुणे जामीन कालच्या बैठकीमध्ये मग एक विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये काल सगळेच मंत्री सगळेच आमदार एकाच ठिकाणी उपस्थित होते. मध्यंतरी सुनेत्रा पवार यांच्याकडनं सुद्धा अशी माहिती येत होती की त्या प्रत्येक आमदारांशी स्वतंत्र संवाद साधणार आहे. मग काल अशा पद्धतीच्या काही चर्चा झाल्या का? आमदारांमध्ये खुसफुस काही झाली का? कोणी काही सांगितल्याचं कळलं का? नाही, कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची, तीच पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक, आज पंतप्रधान महोदय येतात म्हणून ती काल घेतली. आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा 2-2, 4-4 आमदार मिळून तर एक जसं काहींना असं वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का, तर किंवा आपण कशा पद्धतीनं पुढे जावं, प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे, तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता. पण त्याच्यात आता तरी पण तसं अजून कुठंच काही तशा पद्धतीची चर्चा नाही. सर, ज्या दिवशी दादांचं हे झालं त्याच दिवशी 75 फायली मायनॉरिटी शाळेच्या संदर्भात साईन करण्यात आलं. या संदर्भात काही चर्चा पक्षांतर्गत किंवा त्या संदर्भात रात्री तरी बिलकुल चर्चा झालेली नाही. फक्त जे माध्यमांच्या माध्यमातूनच जे ऐकायला येतं का सेम साहेबांनी त्याच दिवशी त्याला स्टे दिलाय आणि वहिनींनी त्या ठिकाणी त्याच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे. दादांच्या जाण्यानं जेव्हा राज्याचं नुकसान होतं तेव्हा माझं वैयक्तिक तर आहेच ना. राज्यातली अगदी सर्वसामान्य ज्याला दादा कधी माहीत सुद्धा नाही, फक्त दादाचं नाव ऐकून आहे, अगदी घरी बसलेली म्हातारी माणसं ती सुद्धा म्हणतात एक चांगला माणूस गेला. त्याला काही पक्षाशी घेणं नाही, त्याला कशाशीच नाही. फक्त एक आपल्या माध्यमातूनच जे दादाचं कामकाज किंवा तुम्ही आम्ही मिळून जे दादाविषयी जे विरोधक सुद्धा दादाच्या कामकाजावर फिदा असायचे. पक्षाच्या आमदारांपेक्षा नेत्यांपेक्षाही मुख्यमंत्री महोदयच त्याच्या एकदम खोलात जाऊन चौकशी करण्याच्या संदर्भात आपल्याला नेहमी सांगत असतात. त्या पद्धतीने चौकशी चालू असेल. खोसकर साहेब प्रतिक्रिया तुमची एकत्रित रात्री उशिरा तुम्ही बैठकीला आलात, तुम्ही बैठकीला नव्हतं त्यामुळे चर्चा रंगल्या होत्या. सगळ्यात महत्वाचं दिल्लीमध्ये तुम्ही स्टेटमेंट केलं, त्यानंतर तुमची काय भूमिकेवर विषय रात्री आता मी उशिरा आल्यामुळं काही विषयच नाही. कारण का मीटिंग 6ला होती, 5:30ला नाशिकमध्येच होती. साहेबाचा सारखा फोन चालू संपर्काबद्दल रस्त्यात ट्रॅफिक असल्यामुळं मला खूप वेळ झाला. 8:30 पावणे 9ला मी तिथं वहिनीला भेटलो आणि पटेल साहेबांना भेटलो, तटकरे साहेबांना भेटलो. तोपर्यंत सगळे आमदार निघून येत होते, पुढे काही चर्चा झालीच नाही. असं कळतंय की तुम्ही जे विधान केलं होतं त्या विधानाबद्दल तुम्हाला समज देण्यात आलेली आहे की अशा पद्धतीचं विधान करू नका विलिनीकरणाच्या बाबत? असं काही नाही. काल मिटिंगच मी उपस्थित नव्हतो. साहेब होते, काय चर्चा झाली तो मला विषय माहितच नाही. तुमच्या मतावर तुम्ही ठाम आहात का? साहेब जरी बोलत विलिनीकरणासाठी आग्रही होता आणि 30 ते 35 आमदार शरद पवार यांच्यासोबत जाणार होते, यामुळेच तुमच्या खात्यावर अडचण आली का? मी नव्हतो बोललो ताई. पण तुम्ही इच्छुक होते ना 30 ते 35 आमदार? असं नाही, कुठंच नाही. त्या दिवशी खोसकर साहेब बोलले असतील, ते भावनिक बोलले कसे बोलले, पण मी नव्हतो बोललो.
महत्वाची बातमी, तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी झालं असं अल्पसंख्याक विभागानं म्हटलेलं आहे. तर अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिल्यानंतर अल्पसंख्याक विभागानं सारवासारव केलेली आहे. संगणकीय तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र जारी झाल्याचा अल्पसंख्याक विभागानं हा दावा केलेला आहे. ही प्रमाणपत्र 28 नव्हे 29 तारखेला देण्यात आली. अजितदादांच्या निधनानंतर ही प्रमाणपत्र जारी होणं हा योगायोग आहे. अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी यांनी ही सारवासारव केली आहे.